नारळी पौर्णिमेला आपण बऱ्याचदा नारळी भात, ओल्या नारळाच्या करंज्या, बर्फी असे अनेक पदार्थ बनवतो. तर आज आपण ओल्या नारळाची खीर पाहणार आहोत. ही खीर उपवासालाही चालते किंवा कोणत्याही सणासुदीला चालू शकते. इतकी चविष्ट बनते. तूप टाकून त्यामध्ये सुकामेवा टाकायचा आहे. तो हलका सोनेरी भाजल्यानंतर ह्यामध्ये खवलेले ओले खोबरे टाकून तेही अर्धा मिनिटभर परतणे. तसेच ह्यामध्ये दूध टाकायचे आहे आणि दूध टाकून झाल्यानंतर ह्या दुधाला छान एक उकळी आल्यानंतर साखर टाकायची आहे चवीनुसार. साखर छान मिक्स केल्यानंतर हे दूध आपल्याला 5 ते 10 मिनटं छान आटवून घ्यायचे आहे. तर ही ओल्या नारळाची खीर आहे. इथे तुमच्या आवडीचा फ्लेवर घेऊ शकता. तरी मी इथे केशरयुक्त दूध टाकून घेतलेले आहे. तुम्ही वेलची किंवा तुमचा आवडीचा फ्लेवर मिक्स करू शकता. आणि ही खीर तुम्ही थंड किंवा गरम कशी सर्व करू शकता ह्याची सविस्तर रेसिपी आपल्या चॅनल अपलोड झालेली आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. नक्की चेक करा. नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.